आणि यानंतर थेट जाऊयात पंकजा मुंडे सध्या बोलतायत। नमस्कार आपल्या सर्वांना, माझ्या भावांना आणि त्यांच्या बहिणींना आणि माझ्या बहिणींना रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। खरं तर आपल्या संस्कृतीमध्ये इतके सण आहेत की ज्याला जसं जमेल, ज्याला जेव्हा जमेल तेव्हा तो त्या सणांना साजरं करू शकतो। मला सण साजरा करायला खूप आवडतं आणि सण साजरा करायला आवडत असल्यामुळे ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये फुलं आली, देवपूजा आली, धूप अगरबत्ती आली, घरामध्ये छान छान पक्वान्न आले। आजही मी रक्षाबंधन साजरं करत आहे। माझ्या रक्षाबंधनाला ज्यांना मी पहिल्यापासून जन्माने राखी बांधते ते भाऊ, त्याचबरोबर ज्यांना काही कर्माने नातं निर्माण झाले ते भाऊ, आणि ते तिथेच मी त्याला विराम दिलेला आहे। कारण मला दर रक्षाबंधनाला नवीन नवीन लोक अप्रोच करत असतात की ताई आम्हाला राखी बांधवून घ्यायची तुमच्याकडून। मला मग त्याच्यामध्ये न्याय करता येणार नाही। प्रत्येकाला राखी बांधायची ठरवलं तर मला रक्षाबंधनाला 1 वर्ष सुद्धा पुरणार नाही, आणि म्हणून मी असं ठरवलं की रक्षाबंधनाच्या निमित्ताने एक खूप छान असा आपण एक प्रयोग करूया। तुमच्या सगळ्यांच्या मागणीवरून यूट्यूब लाईव्ह हे वेळोवेळी केलं पाहिजे, म्हणून मी हे रक्षाबंधनाच्या निमित्त यूट्यूब लाईव्ह करते। म्हणजे आज मी इथून तुम्ही जिथे आहात तिथे तुमचं आणि माझं रक्षाबंधन करते आहे। इथूनच समजा की एक भावनेने मी तुम्हाला रक्षाबंधन करत आहे, भावनेने ओवाळते, भावनेचा धागा मी तुमच्या हातावर बांधते आहे। त्या सर्व बहिणी ज्या तुमच्या रक्ताच्या बहिणी आहेत, ज्या तुमच्या नात्याच्या बहिणी आहेत, त्यांच्यामध्ये पंकजा ताईला पहा आणि त्यांना प्रेम द्या, त्यांना संरक्षण द्या, हीच माझ्यासाठी फार मोठी ओवाळणी। खरं भाऊ असणाऱ्या अनेक बहिणी आहेत, पण भाऊ त्यांच्याकडे फारसं लक्ष देत नाहीत, त्यामुळे त्यांना खूप धडपड होते। एखादी मुलगी जेव्हा नवीन घरी जाते तेव्हा तिच्याशी हक्काने तिला बोलावं वाटावं असं कोणी नसतं। आपल्या आईवडिलांना दुःख होईल म्हणून ती बोलू शकत नाही, तेव्हा भाऊ तिच्याबरोबर उभा राहायला पाहिजे आणि तिचे प्रश्न, तिच्या अडचणी त्यांनी सोडवल्या पाहिजे। कॉलेजमध्ये जाणारी एखादी मुलगी असते, ती मनमोकळी गोष्टी आपल्या आईवडिलांना नाही जेवढ्या सांगू शकत तेवढ्या तिने भावाला सांगू शकली पाहिजे। असं नातं एक मैत्रीचं, बहीण भावाचं निर्माण झालं पाहिजे। मला सख्खा रक्ताचा भाऊ नाही, त्यामुळे रक्षाबंधन हा माझ्यासाठी तेवढा महत्त्वाचा सण कधी राहिला नाही। माझ्यासाठी सण होता तो म्हणजे पाडव्याचा, दिवाळीच्या पाडव्याचा। त्या पाडव्याला माझे बाबा घरी संध्याकाळी आम्ही त्यांना ओवाळायचो, खूप छान ते ओवाळणी आम्हाला द्यायची। मला आवडतो तो सण म्हणजे दसऱ्याचा, ज्यावेळी सीमोल्लंघन करून बाबा घरी यायचे, आमच्या घरातली सगळी पुरुष मंडळी घरी यायचे आणि आम्ही त्यांना ओवाळायचो। त्यामुळे माझ्यासाठी ते 2 महत्त्वाचे सण होते। नक्कीच भाऊबीजेचा सण होता, कारण सगळ्या जणी आम्ही एकत्र जमायचो आणि सगळे भाऊ एकत्र जमायचे आणि खूप मजा आम्ही करायचो। त्यामुळे रक्षाबंधन हा कसा मिक्स दिवस होता, पण गेल्या काही वर्षामध्ये खूप भाऊ मिळाले, इतकं प्रेम मिळालं, इतक्या आशीर्वादांचं, इतक्या धाग्यांचं बंधन निर्माण झालं की मला वाटतच नाही की मला काही रक्षण आहे। मला वाटतच नाही की कोणी माझ्या वाटेला जाऊ शकतं, कारण तुमच्यासारखे एवढे भाऊ हे सक्षमपणे माझ्यासोबत उभे आहेत। त्यामुळे मला खूप 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 तुमच्यामुळे धीर वाटतो, तुमच्यामुळे आधार वाटतो, तुमची काळजी वाटते आणि तुमच्यासाठी खूप करावं असं वाटतं। तर आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते। मी आग्रह केला होता की बहीण भाऊ मिसळून बघू, म्हणजे सोबत माझा हा कार्यक्रमाला जॉईन व्हा। तर तुमच्यापैकी किती जॉईन झालेत बहीण भाऊ हे मला माहीत नाही। तुम्ही मध्येच मेसेजेस मी वाचेन, पण आज वेळ अभावी, कारण तुम्हालाही रक्षाबंधन करायचं आहे आणि मला पण भावंड येणार आहेत, त्यामुळे वेळेअभावी आज थोडक्यात आपण असा गोड हा कार्यक्रम आटोपून घेऊया। भावांना न्याय मिळेल का, एकाच दिवशी 2 एक्झाम झालेली आहेत? हो नक्कीच ना। असं जर तुम्हाला भाऊ अशा नात्यात हे प्रश्न टाकायचे असतील तर नक्कीच त्याच्यामध्ये मी काय आहे ते प्रयत्न करीन। न्याय त्यालाच मिळतो ज्याच्यावर अन्याय झाला आहे, तर नक्कीच जर अन्याय झाला असेल तर न्याय मिळवण्यासाठी मी नेहमीच असेल। सदैव माझं रक्षण करणाऱ्या ताईसाहेबांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा। रुपाली कचरे, थँक्यू रुपाली। रक्षाबंधनाच्या शुभेच्छा मनोज फळ, थँक्यू मनोज। ताई पांडुरंग बडे, थँक्यू तुमच्या शुभेच्छांबद्दल। रक्ताची बहीण नसली तरी देवाने हक्काने बहीण दिली आहे, थँक्यू व्हेरी मच। समाधान दराडे, तुमच्या अत्यंत मनापासून मी आभार मानते आणि तुम्हाला आशीर्वाद। निखिल केळकर म्हणतात की रक्ताची बहीण नसेल तरी पंकजा ताई आहेत। ज्ञानेश्वर बसे आम्हाला शुभेच्छा देत आहेत, त्यांना सुद्धा शुभेच्छा। त्याचबरोबर अनेक लोक तेच रक्षाबंधनाच्या शुभेच्छा सांगत आहेत। संकेत म्हणून कोणी लिहिलं की महाराष्ट्राच्या पहिल्या महिला व्यक्तिमत्व आहेत। धन्यवाद तुमच्या शुभेच्छांबद्दल।
आम्हाला युवराज वायबसे म्हणते आमच्यासारखे लाखो भाऊ तुमच्यासोबत आहेत. खरंच सांगते ना, मला कशाचीच भीती किंवा कशाचीच काळजी वाटत नाही तुमच्यामुळे. राखी बांधायला गेला नाहीत का असं कोणतरी प्रश्न विचारलाय. अशा माझ्या भावाला सांगते, भाऊ येतो राखी बांधायला आणि भाऊ येतील, सगळे भाऊ येणार आहेत 2 नंतर. अरुणाचल प्रदेशमधून राखीच्या शुभेच्छा देत आहेत मला, त्यांना सुद्धा मी मनापासून शुभेच्छा देते. त्याचबरोबर सख्खी बहीण नाही, मी राखी पाठवतोय असं एकाने लिहिलेलं आहे. नाव त्यांचं क्लिअर नाही. कदाचित काही लोक वेगवेगळे आयडेंटिटी ठेवतात. महेश पवार म्हणतात मला शुभेच्छा देत आहेत. थँक्यू महेश पवार, आपल्या मनापासून शुभेच्छा. त्याचबरोबर सर्वजण शुभेच्छाच देत आहेत. पण मला एक सांगा की तुम्ही तुमच्या बहिणीकडे गेलात की नाही राखी बांधायला? बहीण राखी बांधायला येत नाही, भाऊ जात असतो राखी बांधायला. बहीण माहेरी येत असते मग भाऊ बेजेला. त्यामुळे राखी बांधायला तुम्ही गेलात की नाही? गेला असाल तर तुमच्या बहीण भावांची रक्षाबंधनाची माळा फोटो जरूर तुम्ही शेअर करा या व्हिडिओला. रक्षाबंधन खरं तर हे नाव फक्त बहीण भावाचं कशाला असायला पाहिजे? प्रत्येक बंधन हे रक्षेचं बंधन आहे. ते सगळे सैनिक जे अगदी सीमेवर आपले संरक्षण करतायत, आपल्या देशाची रक्षा करतायत, त्यांना इथूनच एक भावनिक राखी आपण सर्वांनी पाठवली पाहिजे. कारण त्यांच्यामुळे आपण ह्या राज्यात देशात अत्यंत सुरक्षेने वावरत आहोत. ते सगळे पोलीस आपले बांधव ज्यांना सुट्टी नाही, ते काय आपल्यासारखे रक्षाबंधन सेलिब्रेट करू शकत नाही. त्यांना दिवाळी नसते, भाऊबीज नसते, त्यांना ड्युटी लागली म्हणजे लागली. त्यांना सुद्धा मी आज प्रार्थना करते की बहीण म्हणून त्यांना सुद्धा रक्षाबंधनाच्या मी मनापासून खास शुभेच्छा देते. ते सर्व कर्मचारी जे आपले कामं सोडून, म्हणजे विमान चालवणारा पायलट असेल, बस चालवणारा ड्रायव्हर असेल, कंडक्टर असेल, एअर होस्टेस असेल, बँकेत काम करणारे लोक असतील, सगळे जे काही लोक असतील जे अथक काम करतायत आपली सणवार चांगली व्हावी याच्यासाठी, त्या सगळ्यांना सुद्धा मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. कृष्णा देशमुख, आपल्या शुभेच्छांबद्दल आभार. विचार जमणारी बहीण म्हणून आपण मला म्हणताय, मी तुमच्या मनापासून आभार मानते. बालाजी कुठे ते म्हणतात की मी माझ्या अंगेवाडीला बहिणीकडे आलो आहे, तुम्हाला शुभेच्छा. तुम्हाला आणि तुमच्या बहिणीला देखील खूप खूप शुभेच्छा. रविराज मला शुभेच्छा देत आहेत, थँक्यू सो मच. कोणीतरी मध्येच सल्ला देते की MPSCच्या जागा वाढवा. तुमच्या सल्ल्याबद्दल पण खूप अभिनंदन आणि आभार. त्याचबरोबर सगळ्यात जास्त गर्दी करणाऱ्या नेत्या, थँक्यू व्हेरी मच, मी तुमचे आभार मानते. मध्य प्रदेशची लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात आली, ताई नक्कीच माझी त्याच्यामध्ये सूचना होती, श्रेय माझे असं म्हणणार नाही मी. रक्ताची राख होईपर्यंत मी तुमच्यासोबत. अरे अशोक कंधळे, तुम्हाला आशीर्वाद. काही रक्ताची राख करायची गरज नाही, घामाचं पाणी करा आणि कष्ट करा. मला कष्ट करणारे भाऊ पाहिजेत, रडणारे भाऊ नाही, लढणारे भाऊ पाहिजेत. आजचा दिवस यशस्वीपणे ढकलणारा, सकारात्मकतेने काम करणारा हा असा भाऊ महत्वाचा आहे. कारण मला सगळं काहीतरी तुम्ही बहिणीत म्हणून मिळावं असं म्हणणारा नाही, कोणालाही काहीही आयतं मिळत नाही. मी गोपीनाथ मुंडे साहेबांच्या पोटी जन्म घेतला, पण ज्या दिवशी ते गेले त्या दिवशी माझ्या पायाखाली जमीन नव्हती, मी अधांतरी होते, अवकाशात होते. तेव्हा ती जमीन धरून, त्या जमिनीवर पाय धरून उभा राहण्यासाठी अफाट मी कष्ट केले आणि ते अफाट कष्ट तुम्ही मला करायला लावले आणि तुम्ही ते यशस्वी केले. त्यामुळे कधीही कष्टाशिवाय काहीही मिळत नाही. आणि जर बिना कष्टाचं आयतं मिळलं तर ते कधीही पचत नाही. त्यामुळं कष्ट करणारे भाऊ बना, अत्यंत नियमाने आणि अत्यंत कुठेतरी विचारांनी जगणारे असे भाऊ बना, त्याचा मला खूप खूप अभिमान वाटेल. तुम्ही अनेक कॉमेंट्स येत आहेत, खूप भराभर कॉमेंट्स येत आहेत. विलास रेवळगाव राजाहून धन्यवाद विलास. मी तुमच्या सलमान शेख सुद्धा मला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतात. बघा, रक्षाबंधनाच्या शुभेच्छामध्ये कुठेही जात धर्म नाही आहे, सर्व जाती धर्माची लोक मला राजपूत, आता एक आडनाव गेलं नाही, राजपूतच, राम राजपूत, ते मला शुभेच्छा देत आहेत, त्यांच्याही मी आभार मानते. सर्व जाती, ऋतुराज पाटील मला शुभेच्छा देत आहेत, मी त्यांचे आभार मानते. सर्व जाती धर्माचे लोक हे काही सणांना खरंच एक येत असतात, की ते सौंदर्य आहे ते सणांचं. आणि त्यामुळं मला सर्व जाती धर्माचे भाऊ हे शुभेच्छा देत आहेत. समाधान दराडे शुभेच्छा देत आहेत, ज्ञानेश्वर मोराळे देत आहेत,
चेतनजी देत आहेत, खूप लोक मला शुभेच्छा देतात. आता मी थोडंसं काही शुभेच्छा वाचावं लागतात, फार फटाफट ते पुढे जातात, तो माझा जरा प्रॉब्लेम येतो. लक्ष्मण जाधव आहेत, त्यांनी सांगितले वंचित दुर्लक्षित मागास समूहांच्या उत्थानासाठी अविरतपणे झटणाऱ्या सर्व समूहांच्या वतीने रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. धन्यवाद लक्ष्मण जाधवजी, मी खूप मनापासून तुमच्या शुभेच्छांचा स्वीकार करते. देऊळगाव राजा म्हणून विकास म्हणतायत की बहिणीचा नेहमी अभिमान वाटतो. आमच्या ताईसाहेबांना शुभेच्छा. तुम्हाला माझा अभिमान वाटतो, असंच काम माझ्या हातून व्हावं हीच प्रार्थना माझ्यासाठी करा. तुम्हाला एखाद्याचं काम होणार नाही, एखाद्याला मदत होणार पण नाही, पण कोणाचं वाईट आपल्या हातून घडलं नाही पाहिजे. आपल्या पॉवरचा, आपल्या पोझिशनचा उपयोग करून, हे फार महत्त्वाचं सत्व आहे जे मुंडे साहेबांनी दिले. मुंडे साहेबांनी कधी नखाने सुद्धा कोणाला दुखवलं नाही आणि कधी कोणाला शत्रू मानलं नाही. शत्रूमधलं शत्रुत्व संपावं, शत्रू संपावा अशी अपेक्षा मीही कधी केली नाही. त्यामुळं आपण या सगळ्या विचारांना धरून चालणारीच भावंड आहोत. मनापासून मी तुम्हाला खूप शुभेच्छा देते. धनंजय आंधळे म्हणतात माझं आवडतं नेतृत्व आहे. AP म्हणून कोणीतरी लिहित आहेत की कृषीच्या जागा समाविष्ट झाले पाहिजे वगैरे वगैरे. हे शासकीय विषय आहेत असे तुम्ही ह्याच्यामध्ये कॉमेंट केले आणि माझ्या नजरेखालून ते जात आहेत, ही चांगली गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये मी माझ्या परीने काय करता येईल ते नक्कीच करेन. 258 जागांची कृषी पदवीधरांना भेट द्या अशी एक मागणी आहे. त्याच्यातली लिगॅलिटी तपासून मी नक्कीच काम करेन. परत बरेच लोक बऱ्याच ठिकाणावरून मेसेज करत आहेत. अभिजित गोळवे मेसेज करतायत, धन्यवाद. त्याचबरोबर रोहित फड मेसेज करतायत. जगदीश बोरकर मेसेज करत आहेत, धन्यवाद जगदीशजी, मी तुमचे आभारी आहे. त्याचबरोबर जय श्रीराम म्हणणारे पण आमचे भाऊ आहेत, जय श्रीराम. भीमराव लाड मला मेसेज करतायत. पांडुरंग नागरगोजे करतायत. यासीन शेख करतायत, मेरी प्यारी बहिणा, थँक्यू यासीन भाई. त्याचबरोबर मोराळे म्हणून ज्ञानेश्वर मोराळे करतायत. त्याचबरोबर ओमराजे चव्हाण, हे गाठ पक्की स्वाभिमानाशी आमची निष्ठा, त्यांची थँक्यू ओमराजे, धन्यवाद तुमच्या या शुभेच्छांबद्दल. त्याचबरोबर खूप फटाफट शुभेच्छा येतात आणि फटाफट ते मला वाचावं लागत आहेत. ते मला थोडा प्रॉब्लेम येतो स्पीडमध्ये वाचायचा. अशोक महानवर, हे कृषींच्या जागा तुम्ही विषय टाळत आहात. बेटा मी कसा टाळणार, मला तो विषय माहीत असण्याचा थोडं तरी, तुम्ही तर कदाचित पदवीधर आहात, तुम्हाला तर हे कळलं पाहिजे की त्याचे ऑथॉरिटी कोण आहेत, काय आहेत. त्यामुळे मी तर सारखं म्हणते की ते मला विषय पाठवा, नियमाप्रमाणे कारवाई करू. मी टाळण्याचा काही विषय नाही, कारण मी त्या कुठल्याही अशा महत्त्वाच्या त्या भूमिकेत नाही. त्यामुळं मी त्याला एवढंच करू शकते की शिफारस करून ती गोष्ट करण्यासाठी पाठपुरावा करू शकते. त्यामुळे आता हे असं थोडं असं काही तुम्ही बोलताय आज सणाचं भावंडांबरोबर मी संभाषण करताना, तर ते मला वाटतं तुम्ही चुकीच्या पद्धतीने हा विषय हाताळण्याचा प्रयत्न करताय. हॅपी रक्षाबंधन प्रियंका डाकणे, थँक्यू सो मच. त्याचबरोबर सलमान शेख, जोपर्यंत जीव आहे तुमच्यावर राहणार ताई साहेब, थँक्यू थँक्यू. सलमान भाई थँक्यू. आमचा भाई पण सलमान आहे एक. तेच चंद्रशेखर दारवाडी, हे मला नगर रोडने जाताना शिक्रापूरला थांबा ताई, थँक्यू. मी नक्कीच थांबायचा प्रयत्न करेन. शांतनू, तुमच्या शुभेच्छांबद्दल खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर अनेक लोक शुभेच्छा आज देत आहेत. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की हा रक्षाबंधनाचा दिवस हा फार महत्त्वाचा दिवस आहे. याचं कारण हा दिवस जो आहे, हा दिवस अशाही गोष्टींना आपल्याला मदत करतो ज्या रक्ताने आपल्याला बांधलेल्या नाही, त्याच नात्यांना निर्माण करण्याची संधी देतो. जे रक्ताने नाते आपण आपल्याला मिळालेले असतात ते आपण निवडत नसतो, पण रक्षाबंधनाचा, मैत्रीचा असा एक नातं आहे की ते आपण निवडतो आणि ते जपतो. तर मला वाटतं अत्यंत अमूल्य दिवस आहे. मी तुम्हा सर्वांना निवडलेला आहे. प्रत्येकाला फिजिकली भेटणं आणि फिजिकली नातं निभावणं शक्य नाही ज्या पद्धतीने लोक मला प्रेम देतात. मी निवडलेलं आहे तुम्हा सर्वांना. काही लोकांचे लहान असतील त्यांना मी मोठ्या भावासारखं, मोठ्या बहिणीसारखं त्यांच्यासाठी आहे, आणि जे मोठे आहेत त्यांचे आशीर्वाद हे माझ्यासाठी तेवढेच मोलाचे आहेत. जगदीश बोरकर,
लिहित आहेत की फटाफट मेसेजवर जात आहेत. त्यांचा मेसेज वरती निघून गेलेला आहे. तरी मी पाहते की काय म्हणणं आहे त्यांचं. अर्जुन कुट्टावर्डे, रक्षाबंधनाच्या निमित्ताने धन्यवाद. रामकृष्ण हरी, धन्यवाद तुमच्या शुभेच्छांबद्दल, धन्यवाद. राम केंद्रे म्हणतात आर्यमन कुठे आहे? आर्यमन आहे, तो आपल्या आपल्या कामात आहे. सतत त्याला एक्सपोजर देणं मला काही वाटत नाही, आवडत नाही, आवश्यक नाही. त्यांनी त्याचा अभ्यास त्याच्या कामात लक्ष देतोय, तेच आवश्यक आहे. त्यामुळे त्याला मी शुभेच्छा कळवेन. आता यशूताई माझी धाकटी बहीण येऊन त्यालाही राखी बांधेल. तर तो एकटाच आहे आमचा लाडोबा. तसंच मध्य प्रदेशमध्ये महाराष्ट्रातली लाडकी बहीण, हो नक्कीच ते खूप चांगलं झालेलं आहे. 25 ऑगस्टच्या एक्झाममध्ये कृषीच्या 258 जागा ॲड करा असं मागणं आहे. ते परत पद्मश्री मागतात. हे विषय मला लक्षात आला. तो एक व्यवस्थित अर्ज तयार करून तुम्ही मला पाठवा आणि मी ते करेन. म्हणजे मी त्याच्यामध्ये माझ्या भूमिकेत जे करता येईल ते करेन. ते योग्य असेल तर नक्की आग्रहाला धारेन, नक्की संबंधित लोकांची मी भेटगाठ करेन नक्कीच. त्याच्याशिवाय शक्य नाही. लोकांची कामं मार्गी लावण्यासाठी आम्ही नेहमीच पुढाकार घेतला पाहिजे आणि हट्ट धरून काही गोष्टी करून घेतल्या पाहिजे, याच्यात काही वादच नाही. त्याचबरोबर नरेश आवटे मला सूचना सल्ला देतात की विधानसभा लढवा. पाहू आता. ऐश्वर्या म्हणतात कृषी सेवामधले 228 समान झाले पाहिजे, कारण वर्षातून एकच परीक्षा आहे. बेरोजगारीचा दर विचारात घेता त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? तुमच्यापैकी जे मेसेज करताय ते एक ओळीमध्ये मला प्रॉब्लेम सांगा आणि छान अर्ज तयार करून तुम्ही मला त्याच्यामध्ये तो अर्ज देण्यासाठी माझ्या कार्यालयामध्ये माझी भेट घ्या किंवा तो अर्ज किमान माझ्या कार्यालयात ठेवून जा. मी नक्कीच त्याच्यामध्ये काय करायचं योग्य ते प्रयत्न नक्कीच करेन. मुंडे साहेब आज पाहत असतील तर त्यांना माझा अभिमान वाटत असेल. नक्कीच त्यांना वाटत असेल असंच काम करायचा माझा प्रण आहे. मी म्हटलंच आहे की आपण कोणाचं चांगलं करायचं जमलं नाही एक वेळ तर ठीक आहे, पण कोणाचं वाईट नाही केलं पाहिजे. आणि आपल्यामध्ये जर शक्ती आहे, पॉवर आहे, तर चांगलं करण्यासाठी हट्टी राहिलं पाहिजे, आग्रही राहिलं पाहिजे, कष्ट केले पाहिजे. आपल्या संस्कृतीमध्ये अनेक उपवास आहेत. भावाचा उपवास आहे, नवऱ्याचा उपवास आहे, अजून कोणाचा मुलांसाठी उपवास आहे. पण बहिणीसाठी असा कुठला उपवास नसतो. आज तर श्रावण सोमवार सुद्धा आहे, तर श्रावण सोमवारचाही बहिणीला उपवास घडलेला आहे आज भावाला ओवाळण्यासाठी. तर त्यामुळे स्त्री अशी असते, ती सतत प्रार्थना करत असते की आपल्याशी कोणी कसंही वागो, आपली कितीही प्रतारणा करो, आपल्या हृदयाला कितीही घाव देऊ, आपण त्या माणसासाठी कधीही वाईट वागत नाही किंवा वाईट त्याला त्याच्याविषयी चिंतत नसतो. खरं तर जुन्या काळात, आता तर तसं नाही आहे, मुलींना खूप लोक मान देतात, पण जुन्या काळात मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता. घरात मुलगा असेल मुलगी असेल तर मुलाला सगळे अधिकार होते, मुलासाठी सगळा खर्च केला जायचा, मुलीसाठी नाही. अगदी पोषणापासून, चांगल्या जेवणापासून सुद्धा तिला वंचित ठेवलं जायचं. लहानपणापासून ती घरची कामं बघायची, बाहेर काम नाही करायची. तर त्यामुळे सतत तिने पण कधी हेवा नाही केला की माझ्या भावाला दिलं मला नाही दिलं. ती भावासाठी प्रार्थनाच करत राहिली. आपल्या वडिलांनी फक्त भावाला दिलं मला नाही दिलं म्हणून वडिलांसाठी कधी तिने मनामध्ये असं आडी नाही ठेवली. हे स्त्रीचं खरं सौंदर्य आहे. त्यामुळं हा एक दिवस तुम्ही आपल्या बहिणींसाठी, आपल्या आयांसाठी ठेवला पाहिजे. त्यांच्या रक्षेसाठी आपण एक समर्पित असा हा दिवस ठेवला पाहिजे आणि त्याची काळजी केली पाहिजे. आणि आपल्या बहिणीची जशी आपण काळजी करतो, जशी इज्जत करतो, तशी सर्व बहिणींची इज्जत केली पाहिजे. जो माझ्यावर प्रेम करतो, जो माझ्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे, जो मला मानणारा कार्यकर्ता आहे, त्याच्याकडून माझी आजपासून रक्षाबंधनची ओवाळणी म्हणून अपेक्षा आहे की त्यांनी कधीही कुठल्याही मुलीचा, महिलाचा अवमान केला नाही पाहिजे. तिला कुठल्याही प्रकारे दुःख होईल, यातना होईल, वेदना होईल असं वागलं नाही पाहिजे. आणि अजून एक माझी ओवाळणीची अपेक्षा आहे, तंबाखूचं व्यसन असेल तर ते सोडून द्या. आणि कोणी कोणी आजपर्यंत सोडलंय ते सांगा. खूप लहान वयाची मुलं तंबाखू चगळताना माझ्याकडे येतात आणि मी बऱ्याच लोकांना त्यांच्या खिशातले पाकिटं काढून घेते आणि सांगते की हे व्यसन सोडा. मी दसऱ्याला भगवान भक्तीगडावर आव्हान केलंय की काही तुम्हाला करायचं असेल तर हे व्यसनातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. बाकी कुठले अजून हातात मी घेतले नाही विषय, पण तंबाखूचं व्यसन हे मात्र सोडलं पाहिजे. लहान वयामधून खेड्यामध्ये मुलं तंबाखू चगळायला सुरुवात करतात. ह्या जर गोष्टी बहिणीसाठी करता आल्या तर नक्कीच तुम्ही सगळेजण करा.
माझी लाडूबाई माझी ताई म्हणते कोणीतरी. धन्यवाद धन्यवाद. महाराष्ट्राचा दौरा करा. अरे बाबांनो, सारखे तुम्ही दौरा करा म्हणताय, मग मी करते काय? आता दौराच आहे, उद्यापासून दौऱ्यातच आहे. आता मला काही विधानसभा मतदारसंघ दिलेले आहेत पश्चिम महाराष्ट्रातले, त्याचा दौरा मला करायचा आहे 25 तारखेपासून 5 तारखेपर्यंत दौऱ्यात आहे. का सतत बैठका चालू आहेत. तुम्हाला महाराष्ट्रात फिरताना तर मी नेहमी दिसले. माझ्या एवढ्या यात्रा, दौरे, परिक्रमा मला नाही वाटत कोणत्या महिलांनी तरी केल्यात. पुरुषांचं पण माझ्या मते तेवढंच परिस्थिती असेल. पण हे सगळं मी करत असताना त्याला काही प्लॅनिंग लागतं, त्याला काही मिशन लागतं. आपण उठलो, गाडीत बसलो, निघालो गावागावानी, तर लोकांना जाऊन बघायला मिळेल, कौतुक करायला मिळेल. ह्याच्या पलीकडे काय साधता येणार नाही. त्याला एक मिशन पाहिजे. आता आपलं मिशन निवडणूक आहे. निवडणुकीनंतर मी रेग्युलर वेळ देऊन माझ्या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये वेळोवेळी दिसणारच आहे. पण निवडणूक समोर ठेवून निवडणुकीचा दौरा असणार आहे आणि त्याच्यामुळे पक्ष बांधणी करतो त्याप्रमाणे दौरा होईल. आता मला काही मतदारसंघाची प्रदेशाध्यक्षांनी यादी दिली आहे. खडकवासला आहे, दौंड आहे, पिंपरी चिंचवड आहे, अनेक मतदारसंघ त्याच्यामध्ये आहे. त्या मतदारसंघात जाऊन दौरा करायचा. आता संघटनात्मक दौरे चालू आहेत. तर संघटनात्मक दौरे असे वेगळे असतील. ते तुम्हाला जी सवय ती धिंगाणा, गाड्या, हे स्वागत, ते संघटनात्मक दौरे नाही. तर त्यामुळे संघटनात्मक दौऱ्याची बांधणी झाली की पुढच्या टप्प्यामध्ये राज्यभरामध्ये दौरा असणारच आहे. आता निवडणूक असल्यामुळे, राज्यभर काम असल्यामुळे, राज्याची राजधानी मुंबई असल्यामुळे इथे स्थायी राहून काम करणं जास्त आवश्यक आहे. मग पुन्हा संघटनात्मक दौरे आणि नंतर डायरेक्ट मैदानात उतरणं, अशी स्टेप बाय स्टेप होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जे वाटतंय की ताई या, दौरा करा, बुलढाण्याला या, वाशिमला या, नाशिकला या, बीड जिल्ह्यात कधी येत आहे, तर हे सगळं रेग्युलर होऊन जाईल डिसेंबर नंतर. तोपर्यंत हे असंच राहणार आहे. कारण दिल्लीच्या बैठका, आता काल मी दिल्लीत होते, दिल्लीवरनं मग मी इंदोरला गेले, इंदोरवरनं मुंबईत आले. आज मुंबईत आता माझे भाऊ येतील सगळे 2 वाजल्यापासून राखी बांधायला. त्यांच्या झाल्यानंतर तुमच्याशी बोलते आज, आणि आज खरं तर सुट्टीच मारलेली आहे पूर्णपणे. आणि त्यानंतर उद्यापासून तर मी दौऱ्यावर आहेच आहे. उद्यापासून मी माझ्या जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याच्यानंतर काही दौरे पश्चिम महाराष्ट्रातले आहेत. दौरा चालूच राहणार आहे, तो तुम्हाला कळणार देखील आहे. पण संघटनात्मक दौरे हे थोडे अभ्यासासाठी असतात, त्याची पद्धत वेगळी असते. बरं, आता अजून तुम्हा सर्वांचं राखी पौर्णिमा मला वाटतं 1:30 वाजल्यानंतर बांधा वगैरे असं सगळ्यांचं चाललंय. मलाही मेसेज आले खूप. तर तुम्ही जेव्हा आपल्या बहिणीला राखी पौर्णिमेला जाल तर तिने तुमच्यासाठी काय खास पदार्थ बनवला, तिने तुम्हाला कशी राखी बांधली आणि तुम्ही तिला काय भेटवस्तू दिली, काही असेल ती, 5 रुपयाची असेल, 50ची असेल, नाही तर 5,000ची असेल, काय असेल ती जरूर माझ्यावर शेअर करा. हे कॉमेंट जे करताय त्याच्यावर तो फोटो लावून जरूर आपल्या बहिणीबरोबर एक फोटो काढून मला शेअर करा. नाही तर असं करा ना, सेल्फी विथ माझी लाडकी बहीण, म्हणजे तुमची लाडकी बहीण, तिच्याबरोबर जरूर सेल्फी काढा. 2 असतील, 3 असतील, त्यांच्याबरोबर सेल्फी काढा आणि तो माझ्याशी शेअर करा. प्लीज जरूर शेअर करा. मला बघायला आवडेल की तुमच्या बहीण भावांमध्ये काय अशा गंमत जम्मत आज झालेली आहे. मी पण माझे जे काय भाऊ राखी पौर्णिमेला मला बांधायला येणारे, राखी बांधून घ्यायला, त्यांच्याबरोबर सेल्फी काढून तुमच्याशी शेअर करेन. तर मग सेल्फी विथ लाडकी बहीण करणार ना, मग सगळेजण शेअर करा. मी माझ्या इन्स्टा हँडलला ती शेअर करेन. तुम्ही तुमच्या बहिणीबरोबरची सेल्फी जरूर शेअर करा. आता पुरुषांनाही गर्दी जमत नाही एवढे आमच्या ताई. ठीक आहे. बादशाह बघा, तुमच्यातलं कोणी मला बहीण मानायलाच तयार नाही, भाऊच म्हणतात. बादशाह, शहनशाह, राय, काय, अमुक तमुक. ठीक आहे, दोन्ही भूमिका आपल्यासाठी तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. कारण कोणी कोणी पराक्रमाच्या भूमिकेत जन्मलेला असतो, तर त्याला पराक्रम करावा लागतो, तर तो पुरुषार्थ असतो. त्यामुळे तुम्ही मला कोणी लोक असे टायटल देता तर मला अजून मजा येते. लाडक्या बहिणीप्रमाणे लाडका उस्तूर मजूर ही योजना सुरू करा. सूरज फुंदे. कशामुळे लाडका उस्तूर मजूर? त्याच्यात लाडकी बहीणही येतेच की आणि भाऊही येतच की. त्याला वेगळ्या उस्तूर मजूरचं टायटल द्यायची काय गरज आहे? त्यांच्यासाठी वेगळ्या योजना करणं आवश्यक आहे. ते नक्कीच करू. त्या भूमिकेत मी आल्यानंतर करू शकेन. आत्ता त्याच्या मागण्या करू शकेन फक्त. अजून तुम्ही लोक काय काय मला कॉमेंट्स करताय ते मला दिसत आहेत. कलकत्तावरनं डॉक्टर, कलकत्त्यामध्ये झालेल्या डॉक्टर केसविषयी बोला ना, असं कोणीतरी आदित्य म्हणतंय. खरं सांगू का, आज रक्षाबंधनाचा दिवस आहे. अशा वेळी इतकी भयानक, इतके कटू विषय
जो आपल्या हृदयामध्ये अक्षरशः आतपर्यंत भिनला आहे, तो बोलून सणाचा दिवस आपण लोकांना दुःख का द्यायचं? ते ऑलरेडी दुःख आपल्याला झालं आहे, त्याच्याविषयी काय बोलायचं? त्याच्याविषयी काही बोललं तरी कमीच आहे. जे झालंय ते अत्यंत भयानक, तीव्र नापसंती व्यक्त करणारं आणि घृणास्पद झालेलं आहे. हे प्रसंग आपल्या जीवनात वेळोवेळी येतात. निर्भयाच्यापासून ते कोपर्डीपासून ते आता हे प्रकरण, या सगळ्या गोष्टी आपल्या समोर येतात आणि त्यावर काहीतरी बोलायचं, त्याच्यावर काहीतरी ब्राउनी पॉईंट घ्यायचे, हे तेवढं महत्त्वाचं नाही. ते फार वेदनादायी आहे. अशा वेदनाचा विषय आपण आज मांडणं कोणत्याही बहिणीसाठी, भावांसाठी वेदनादायी आहे. म्हणून मी त्या विषयावर बोलणं काही मला वाटत नाही अशी तुम्ही इच्छाही व्यक्त करावी. काही होत नाही त्यात. शैलेंद्र केकान यांचा मेसेज आहे. ताई आमचा राजा असं म्हणतो, थँक्यू. डॉक्टर लक्ष्मण जाधव, तुम्ही तर रंजल्या गांजल्यांसाठी काम करता, आमचेच आहात. तुमच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. देवेंद्र दराडे, नाशिकला या, बघा नाशिकला या, इकडे या, मी त्याच्यावर ऑलरेडी आत्ता बोललेली आहे, रिवाइंड करून पहा. बाळू तिडके, पिंपळवाडा, धारूर, ताई माझ्या रक्षाबंधनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर अजून कोण आहे, नवीन नावं बरेच येतात. सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, तेजस, तुम्ही काय लाल दिवे वगैरे लावलेत, तुम्ही नुसतं माझ्यावर एवढं प्रेम करताय, याच्यापेक्षा काय मला पाहिजे. त्याच्याचबरोबर अभिजित नागरे, त्रिशूळ वगैरे लावून मला माझ्यावर विश्वास आहे वगैरे असं ते दाखवत आहेत. विकास कांदे मला शुभेच्छा देत आहेत. किरण शुभेच्छा देत आहेत. श्रेयस जाधवर शुभेच्छा देत आहेत आणि अनेक लोक मला शुभेच्छा देत आहेत. तुम्ही सगळ्यांची नावं घेणं शक्य होईल तेवढे मी घेतेच आहे. सुशील म्हणून त्यांनी एक मेसेज केलेला आहे, तर तो माझं कौतुक आहे असं समजते आणि ब्रँड आहे मी असं म्हणणं आहे, तर नक्कीच ब्रँड आहे. आणि ब्रँड नुसतं सोपं नसतं ना ब्रँड होणं. त्याच्यासाठी खूप आपल्याला सॅक्रिफाईस करावं लागतात, खूप कष्ट करावं लागतात आणि ते ब्रँड टिकवणं जास्त अवघड आहे. ब्रँड होण्यापेक्षाही ब्रँड होण्याला भाग्य आहे. ब्रँडमध्ये जन्म झाला, मुंडेसाहेबांच्या पोटी जन्म झाला, त्यांनी ब्रँड विचाराने निर्माण केला शून्यातून आणि त्या ब्रँडवर नुसतंच मी स्वार झाले असते तर ब्रँड टिकला नसता. तो ब्रँड टिकवणं ही माझ्यासाठी खूप तारेवरची प्रचंड मोठी कसरत आहे. तर आता खूप वेळ झाला, आपण बोलतो आहोत आणि तुम्हाला काय आणखी बोलायचं आहे, किती बोलायचं आहे तरी ते कमीच आहे. तुमच्या बोलण्यामध्ये तुम्हाला एवढा आनंद आहे ह्या दिवशी जे केलेल्या या माझ्या चॅटचा, तर खूप मी तुमचे आभार मानते. सोनवणी राम रक्षाबंधनच्या शुभेच्छा देत आहेत. मयूर शुभेच्छा देत आहेत. अमोल टी हाऊस शुभेच्छा देत आहे. चिंक्या कोण आहे? चिंक्या कोण आहे? चिंक्यानी मला चिंक्या लिहिलंय आणि रक्षाबंधनच्या शुभेच्छा बारामतीहून कल्याण चौधर. थँक्यू चिंक्या आणि कल्याण चौधर. एपी म्हणून कोण आहे ते शुभेच्छा देत आहेत. आदित्य म्हणून परळीला कधी यायला असा मेसेज करताय. मी परत सांगते, मी जेव्हा जिथे जाईल तेव्हा मी ठरवून जाईन. मला जेव्हा योग्य वाटतं तेव्हा जाईन. उगीच इकडे तिकडे फिरण्यात पॉईंट नाही. आता एक प्लॅनपूर्वक एक असा कटिबद्ध कार्यक्रम चालू आहे आणि तेव्हा येईन. आता कधी येत आहे सगळेच विचारतात, नाशिकला कधी, परळी तर उद्याच येते ना बेटा, परळीच तर माझं घरच आहे, मी येणंच राहणार. ऊसतोड कामगारांसाठी लढा. बरं, थँक्यू तुमच्या सल्ल्यासाठी. मी ऊसतोड कामगारांसाठीच लढते आहे, लढली आहे. आत्ताच आपण जी वाढ घेतली, आता ह्याच्यापेक्षा काय लढा. आता 3 जे इतिहासात नाही झाली एवढी मोठी वाढ आपण ते ऊसतोड कामगारांच्या साठी दिलेली आहे. आता अजून त्याच्या जीवनामध्ये काय करता येईल आणि ऊस तोडणाऱ्यांच्या मुलांसाठी काय करता येईल, हे किती वर्षाचा लढा आहे. मोठे मोठे दिग्गज त्याच्यामध्ये होते. त्या पद्धतीने ते संपूर्णतः बदलण्यासाठी खूप वर्ष तेवढाच द्यावा लागणार आहेत. नांदेडला या माऊलीला माझ्या पंकजाताईंना शुभेच्छा. थँक्यू सो मच. कोणीतरी असं लिहिलंय, सकल वंजारी समाज, ठीक आहे, राखी घाला नाही तर न घाला, पण मुलींची रक्षा आणि आदर नक्की करा अशी सूचना द्यात येईल. ऑलरेडी मी दिलेली आहे. किती मनकवडे येत रे तुम्ही, मी जे बोलते ते आधीच मला सांगताय का मी सांगितल्यावर परत सांगताय? मी ऑलरेडी याविषयी बोललेली आहे.
माझं तर म्हणणे स्त्रीचा अनादर केलेला मला अजिबात खपत नाही. कुणाचाच अनादर केलेला खपत नाही. मुद्द्यावर बोला. भाषण करताना कमी जास्त होतं ठीक आहे, पण कुणाच्या वैयक्तिक गोष्टी कोणाच्या वाट्यावर आणणं, त्यांचा अनादर करणं, ह्या गोष्टी खूप वाईट आहेत. स्त्रीला सुरक्षा दिली पाहिजे आणि सन्मान दिला पाहिजे, हे मस्ट आहे. आणि तुम्ही सुरक्षा आणि सन्मान देणारेच आहात ना हो. नाहीतर स्त्रीला नेता कसे मानाल? तुमच्या मनामध्ये ऑलरेडी सुरक्षा आहे की एक स्त्री चांगला नेता होऊ शकते, आणि तुमच्या मनामध्ये सन्मान आहे म्हणूनच तुम्ही स्त्रीला नेता म्हणताय. त्याच्यामुळे ओमराजे चव्हाण म्हणतात मी बॉस. थँक्यू बॉस. काय काय तुम्ही मला टायटल द्याल याची काही सांगता येत नाही. हे थोडा लॅपटॉप इतका जवळ ठेवला आहे तर मला मान खाली घालून खाली बघावं लागतंय. लांब ठेवलं तर वाचायला प्रॉब्लेम होतोय, कारण ते खूप हलतंय मेसेजेस. आता मी हळूहळू याच्यावर पण ट्रेन होईल. आता तर आपण रक्षाबंधनाच्या राखी पौर्णिमेच्या आपण निमित्ताने ही चॅट करतोय. पुढच्या वेळी एखादा आपण विषय घेऊन बोलूया. तुम्ही तो विषय ठरवा. मेजॉरिटी आपण त्यांची मतं घेऊ आणि त्या विषयांवर बोलू. असे विषय ज्याचा बोलून उपयोग आहे, ज्याचा एक प्रतिसंभाषण आपलं होईल तसे विषय. उगीच आता काहीतरी ह्याच्यात तिसरा काही विषय घालण्याचं काही कारण नाही. लोकनेत्या महिला असून तुमचा अभिमान आहे. उद्धवजी थँक्यू सो मच. उद्धव नागरे. सुशीलताई वेलकम टू छत्रपती संभाजीनगर. बघा मी म्हटलंच सगळेजण इकडे या ताई, वाशिम इकडे या ताई, तिकडे या ताई, सगळीकडे येईन मी. कधी ना कधी आलेलीच आहे आणि कधी कधी येईच. त्या गोष्टी सगळ्या प्लॅननी नियोजनबद्ध करायला पाहिजे, त्याप्रमाणे मी नक्कीच करेन. तर परत एकदा मला वाटतं आता खूप झाला राखी पौर्णिमेचा तुमचा वेळ मी घेतला. 2 गोष्टी करा. एक तर महिलांचा सन्मान करा. कुठेही महिला असुरक्षित आढळली तर तिला सुरक्षा देण्यासाठी थोडा का होईना प्रयत्न करा. दुसरं, आपल्या सगळ्या बहिणी आहेत, सख्खी बहीण आहे, आपली चुलत मावस बहीण आहे, तिच्याकडनं राखी बांधून घ्या सख्खी नसेल तर. आणि सगळ्या रक्षाबंधनामध्ये आपल्या सेल्फी विथ लाडकी बहीण माझ्याशी शेअर करा. मी सुद्धा सेल्फी आपल्याशी शेअर करेन. आणि तिसरं, मला ओवाळणी द्यायची असेल तर कधीही स्त्रीचा अपमान आणि अनादर करू नका. तिच्याशी दुष्ट आणि क्रूरपणे वागू नका. आणि सर्वात महत्त्वाचं अजून एक पर्सनल, तंबाखूची पुडी खिशात असेल तर प्लीज काढून ठेवा. माझी एवढीच तुम्हाला सर्वांना विनंती आहे. हे तुम्ही मला नक्की बहीण म्हणून ओवाळणी द्याल अशी अपेक्षा आहे. आणि रणरागिनी, महाराष्ट्राची वाघीण, दबंग भाषण करणारी पंकजाताई, आणि हे यूट्यूबमध्ये आपलं जणू काही मी काहीतरी प्रवचन करते अशा ह्याच्यात बोलणारी मी, ह्या दोन्ही मीच आहे. दोन्ही रोल तेवढेच महत्त्वाचे आहेत. रणांगणामध्ये युद्ध करायचं आहे, पराक्रम गाजवायचा आहे, आणि संभाषणामध्ये मनं जिंकायची आहेत. शेवटी आपल्याला युद्ध आणि मनं दोन्ही जिंकल्याशिवाय कसं करता येईल? त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टींसाठी तुम्हाला शुभेच्छा, आणि मला देखील आपल्या सर्वांचं प्रेम आणि आशीर्वाद मिळत राहावा हीच मी तुमच्या सर्वांच्या चरणी प्रार्थना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.